नमस्कार. जनमत मंचा विशेष पॉडकास्टमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. मी चंद्रकांत जाधव आणि आज आपण एका अशा पुस्तकाच्या निमित्ताने संवाद साधणार आहोत जे केवळ एका वडिलांची कथा सांगत नाही तर दोन पिढ्यांमधील नात्यांचा, संवादाचा आणि संस्काराचा अतिशय संवेदनशील प्रवास उलगडून दाखवते. आजच्या धावपळीच्या आणि तंत्रज्ञान प्रधान युगात प्रत्येक घरात दोन पिढ्या एकत्र राहतात. एक अनुभवानी समृद्ध जेन एक्स आणि दुसरी नव्या विचारांनी, नव्या तंत्रज्ञानाने घडलेली जेन जी. विचार वेगळे, जीवनशैली वेगळी, अपेक्षा वेगळ्या, पण नातं मात्र एकच, विश्वासाचं आणि प्रेमाचं. याच विषयावर अत्यंत अभ्यासपूर्ण आणि हृदयस्पर्शी लेखन करणारे पुस्तक आहे मी जेन एक्स, एका झेनजीचा बाबा, पिढ्यांमधील संवाद, समज आणि संस्काराची कहाणी. या पुस्तकाचे लेखक आहेत डॉक्टर गोरखनाथ अंजना महादेव पोळसर. सामाजिक वास्तवाचा अभ्यास, बदलत्या काळातील कौटुंबिक नात्यांचे सूक्ष्म निरीक्षण आणि समतोल विचार मांडण्याची त्यांची शैली वाचकांना विचार करायला भाग पाडते. या पुस्तकातून त्यांनी दोन पिढ्यांमधील दरी कमी करण्याचा आणि संवादाचा पूल उभारण्याचा सुंदर प्रयत्न केला आहे. डॉक्टर गोरखनाथ अंजना महादेव पोळसर, आपलं जनमत मंचच्या वतीने मनपूर्वक स्वागत. खूप खूप धन्यवाद सर. आपलं परिचय देणार. सर खूप खूप धन्यवाद. आज तुम्ही एवढी संधी दिली आपल्या जनमत चॅनलतर्फे. मुळातच हा विषयच एवढा मोठा आहे की याच्यावरती 10 एपिसोड बनवावेत आणि 10 नाही हजारो एपिसोड बनवत असा मोठा विषय. कारण घर घर की कहाणी आहे. आपण असं नेहमी म्हणतो की जाताना पुढच्या पिढीला काहीतरी देऊन जावं आणि तोच हा माझा प्रयत्न आहे. कारण तुम्ही आज हा जो माझा इंटरव्ह्यू घेताय येस नॅपकिन बुके सत्कार हाऊसमध्ये घेताय आणि मी जेन एक्स आज झेंजीला चा बाबा, मी जेन एक्स हा झेंजीचा बाबा या पुस्तक प्रकाशित होतं आहे आणि या वेळेस अशा वेळेस तुम्ही हा इंटरव्ह्यू घेताय. खरोखर एक म्हणतो ना की आयुष्यामध्ये जर उंच भरारी घ्यायची असेल तर कुणाचा तरी आशीर्वाद पाहिजे. आणि आजच्या ह्या युगामध्ये जर तुम्ही सोशल मीडियाला सोबत घेऊन नसाल जात तर निश्चितपणे तुम्हाला जो मॅसेज समाजाला द्यायचा आहे तो भेटत नाही असं मला वाटतं. नक्कीच नक्कीच नक्कीच. आपण आता प्रश्नोत्तराला सुरुवात करूया. सर्वप्रथम सर, आपल्या या सुंदर पुस्तकाबद्दल मनपूर्वक अभिनंदन. खूप खूप धन्यवाद सर. मी जेन एक्स, एका झेनजीचा बाबा हे शीर्षक कसं सुचलं आणि त्यामागची प्रेरणा काय होती? केल्याने होतं आहे आधी केलीच पाहिजे असं आपण फक्त म्हणतो, पण ते स्वतःहून आपण जोपर्यंत ते तसं करतो तो करत नाही तोपर्यंत त्या पुढच्या पिढीला आपल्याकडे द्यायला पोचत नाही असं मला वाटतं. कारण मी असं नेहमी म्हणतो हा बोलतो संसार मांडला आहे येस नॅपकिन बुकेज हाऊस सत्कार हाऊस, तर याच्यामध्येच गुपित येते. ज्यावेळेस मी म्हणतो की पुढच्या पिढीला मी काहीतरी देऊन जाणार आणि ते असं काहीतरी चांगलं देतोय याचं मला मानसिक समाधान आहे. पण ज्या पद्धतीचं सभोवतालचं वातावरण आहे आणि ही झेनजी पिढीला मी झेन एक्स, मला असं वाटतं मी कुठेतरी समजून घेण्यात कमी पडतोय की काय, असं एक मोठं माझ्या समोर प्रश्नचिन्ह होतं आणि या प्रश्नचिन्हामधूनच हे पुस्तक तयार झालं असं मला वाटतं. छान 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 छान. हे पुस्तक लिहिण्यामागचा नेमका विचार आणि उद्देश काय होता? सर, जसं मी आता म्हटलं की बाबा मला स्वतःला समजून घ्यायचंय, ह्या पिढीसोबत मला पुढे आणखी जायचं आहे. कारण मी बघतो की आपण बघतो की बाबा माझे ज्यावेळेस आपण शाळा कॉलेज करत होतो त्यावेळेस पाटी पेन्सिल होती, पुढच्या काळामध्ये वही आली, त्याच्या पुढच्या काळामध्ये कॉम्प्युटर आले, त्याच्या पुढच्या काळामध्ये हातामध्ये मोबाईल आले, त्याच्या पुढच्या काळामध्ये टॅब आले. म्हणजे कुठेतरी ही शिक्षणाची क्रांती पुढे गेली आणि आपण त्यासोबत वाहून नको जायला, आपण त्या पिढीसोबत राहावं हा सर्वात मोठा माझा उद्देश होता. आणि ते कुठेतरी सत्कारणी लागलं असं मला वाटतं. माझे मेहनतीचं फळ मला मिळतंय, पण हे मेहनतीचं फळ तुम्हाला चाखता आलं पाहिजे. आणि हे मेहनतीचं फळ चाकत असताना मला असं वाटतं की त्याचा गोडवा तेवढा मला मिळत नाही. म्हणून हे पुस्तकरूपी हे मला समाज माध्यमासमोर मांडावं असं वाटलं. कारण तसं तुम्ही मला परिचित आहात, कारण मी गेले 26 वर्ष शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतोय आणि शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना अनेक शाळेचे संस्थापक असतील, मुख्याध्यापक असतील, असं प्रत्येकाशी माझा दांडगा संपर्क येतो. आणि फक्त ह्याला व्यावसायिक रूप न देता हे कुठेतरी ऋणानुबंध आणखी गडद व्हावे आणि कौटुंबिक बोलतो ना कौटुंबिक वातावरणामध्ये मी माझा हा मार्केटिंगचा प्रवास चालू ठेवला आहे. अशा वेळेस
ज्यावेळेस आम्ही टेबलवरती बसतो त्यावेळेस पुस्तकाचं डिस्कशन सगळ्यात शेवटी असतं. पण आपल्या कुटुंबामध्ये काय चाललंय, आपल्या शाळेमध्ये काय चाललंय, शाळेची प्रगतीचा आलेख कसा चाललाय, हे सर्व चर्चा होत असताना ओघाने ही जी पिढी बदलत चालली, जी शाळामध्ये पिढी बदलत चालली त्याची चर्चा होते आणि खऱ्या अर्थाने झेंजी तिथे माझ्यासमोर उभा राहतो आणि त्याच्यावरती चर्चा झडतात असं मला वाटतं. नक्कीच ती गरज आहे आता, ती गरज आहे आत्ताच्या काळाची. बरोबर. जेन एक्स आणि जेन जी या दोन पिढ्यांमधील सर्वात मोठा फरक तुम्हाला कोणता जाणवतो? सर मी जसं सुरुवातीला म्हटलं की बाबा झेन एक्स आणि झेन जी हे कसं आहे की भ्रमाचा भोपळा आहे असं मला वाटतं. मी माझ्या मनामध्ये एक भ्रम करून ठेवला की मी माझ्या आयुष्यामध्ये जे केलं ते माझ्या मुलांनी करावं, ह्या पिढीने करावं. पण बऱ्याच अंशी आपल्या सभोवतालचं वातावरण आपल्याला घडवतं. कारण आपण जो काळ अनुभवला 25-30 वर्षाचा, 40 वर्षाचा, तो काळ निश्चितपणे आजच्यापेक्षा वेगळा होता. बरोबर आहे. पण बरेच वेळा काय होतं की अहंकाराचा वारा न लागो देही असं म्हणतो, पण तो अहंकारच काहीतरी वाईट तरी करतो किंवा चांगलं तरी करून जातो. पण हे म्हणतो ना की चांगल्याबरोबर वाईटाची पेरणी पण होते. तुम्ही काय घेता, तुम्ही समाजाला काय देता, त्याच्यामध्येच हे सगळं विषय दडलाय असं मला वाटतं. बऱ्याच वेळा मी ॲज अ फादर म्हणून काहीतरी केलंय आणि तेच माझ्या मुलांनी करावं अशी अपेक्षा असते आणि तिथेच खरं संसाराचं गणित बिघडतं, चुकतं असं मला वाटतं. आणि हे चुकलेलं गणित कसं करेक्ट करायचं किंवा ते चुकलेलं खरोखर चुकलंय ते समजून घेण्याचा हा प्रयत्न आहे या पुस्तकाच्या माध्यमातून. नक्कीच. पालक आणि मुलांमधील संवाद कमी होण्यामागची प्रमुख कारणं कोणती आहेत असं आपल्याला सर? हे आम्ही पुस्तकामध्ये मी ते अक्षरशः अधोरेखित केलं ते की मी असं कदाचित मी कंप्लेंट करतोय असं म्हणणार नाही, परंतु ह्या पुस्तकातून ह्या मांडण्याचा मी प्रयत्न केला की ही पिढी पूर्वी कसं व्हायचं की आपण आपले आई बाबा असतील, आजोबा आजी आजोबा असतील त्यांचा आदर ठेवायचो म्हणून त्यांच्यावर बोलत नव्हतो. बरोबर. म्हणजे त्यांच्याबरोबर नेमकं काय बोलायचं तेवढंच आपण बोलायचं आणि तो विषय संपवायचा. पण मला आज असं वाटतं की ही पिढी तेवढी आपल्याकडे व्यक्त होत नाही जी त्यांच्या फ्रेंड सर्कलमध्ये व्यक्त होते. नाही, आपल्याला असं वाटतं की माझी मुलं बाहेर गप्पा टप्पा मारतात आणि घरी आल्यावर शांत असतात. आणि शांत असण्यामागचं कारण हे ज्यावेळेस मी पुस्तक लिहित गेलो आणि ज्यावेळेस असं मला वाटलं की ह्या पिढीला कुठेतरी झिंजवून टाकावं किंवा म्हणतो ना की पेटून उठले पाहिजे याच्यातून आणि ते बदलले पाहिजे, पण तो थोडासा भ्रम होता असं मला वाटतं. कारण त्याच्याला सर्वात मोठं कारण आहे सोशल मीडिया. ज्यावेळेस मुलांच्या हातामध्ये असे मोबाईल आले त्यावेळेस त्याच दिवशी ते मला वाटतं आपल्या कुटुंबापासून थोडे का महिन्यात दूर गेले. कारण आज सोशल मीडिया एवढं स्ट्रॉंग आहे की घरामध्ये मुलं आल्यानंतर एखादा फोन येतो आणि पटकन मुलं अर्ध्या पाऊण तासासाठी आपल्यापासून दूर जातात, हरवून जातात. आणि म्हणून ह्या पिढीला मी असं म्हणत नाही की हे तुम्ही सोडून द्या, पण त्याच्यासोबत तुमचा श्वास आहे, तुमचे आई बाबा तुमच्या श्वास आहे, तुमचे आजी बाबा कुटुंब आहे, त्यालाही सोबत तुम्ही पुढे घेऊन जावं. हा माझा प्रामाणिक प्रयत्न ह्या पुस्तकाच्या माध्यमातून. नक्कीच. छान. पुस्तकाच्या उपशीर्षकात संवाद, समज आणि संस्कार असे 3 शब्द आहेत. या तिन्ही गोष्टींचा एकमेकांशी असलेला संबंध कसा स्पष्ट कराल? सर मी जिवंत उदाहरण देईल. काल माझ्या सासूबाई गावावरून आल्या होत्या आणि सहज फेरफटका मारण्यासाठी सोसायटीमध्ये फिरत होत्या आणि एका ठिकाणी त्या थांबल्या, थकल्या म्हणून बेंचवरती बसल्या आणि बाजूला 2 मुली, कदाचित त्या 10वी-11वीच्या मुली असतील, आणि त्यांच्या दोघींच्या हातामध्ये मोबाईल होता आणि माझी आजी त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करत होती की बाळा तू कशी आहे, बाळा तुझं नाव काय, तुझं गाव काय. पण ती पिढी तेवढा त्यांना प्रतिसाद देत नव्हती. म्हणजे तो संवाद कुठेतरी हरवलाय असं मला वाटतं. आणि जिथे संवाद हरवला तिथे नेहमी मी पोचतो आणि त्या पिढीला बोलतं करतो असं माझं प्रामाणिक मत आहे. मी नेहमी असं बोलतो, एक छोटा मुलगा जरी माझ्या बाजूने चालला, एक मुलगी बाजू चालली, जरी अनोळखी असली तर तिला बोलतं करायचा प्रयत्न करतो. अक्षरशः मी येता येता लिफ्टमध्ये एक मुलगा मला नेहमी भेटतो, माझ्याच टायमिंगला तो मुलगा येतो आणि तो माझ्याशी बोलत नाही. ही माझी खंत आहे की मी कुठेतरी कमी पडतोय मला माहिती नाही, पण आज तो मुलगा बोलता झाला. कारण मी त्याला 10 वेळा 15 वेळा 20 वेळा गुड मॉर्निंग केलं. एक चांगला मेसेज त्याच्यापर्यंत दररोज जातो. मग 21व्या वेळी त्याला वाटलं असेल की काका मला गुड मॉर्निंग करताय की आपण रिस्पॉन्ड केला पाहिजे. आणि त्यांनी गुड मॉर्निंग केलं आणि त्याची आई बोलली काका बघा आज त्यांनी मला गुड मॉर्निंग केलं. अजून एक किस्सा सांगेल. सोसायटीमध्ये एक आमचे मित्र आहेत जितेश म्हणून,
त्यांची मुलीला ते सोडायला नेहमी गेटवरती येतात आणि का कोणाच ठाऊक त्या मुलीकडे बसलं की मला एकदम प्रफुल्लित वाटतं माझ्या मुलीकडे. आणि ती मुलगी नेहमी मी एक गेलो की तिची नजर नेहमी फिरवायची आणि मी वारंवार तेच तुम्हाला जे मी आता म्हटलं की बाबा गुड मॉर्निंग, कशी आहेस, कसा मूड आहे, रिस्पॉन्स देत राहिलं. म्हणलं आज ना उद्या मी नक्की याच्यामध्ये मला यश प्राप्त होईल. आणि आज ती मुलगी मी बोलण्याच्या अगोदर काका गुड मॉर्निंग बोलते. छान. म्हणजे हे जे संवादाचं नातं आहे ते वाढत जातं आणि आपण कुठेतरी त्या नात्याला बोलतो ना की ओपन केलं पाहिजे. म्हणजे फक्त त्या पिढीला दोष देऊन चालणार नाही की तुम्ही आमच्याशी बोलत नाही, तुम्ही आमच्याशी बोलत नाही. त्यांना बोलता केलं पाहिजे. त्यांच्याकडून भरपूर शिकण्यासारखं आहे असं मला वाटतं. आणि तुमचा दुसरा मुद्दा आहे संवाद, संस्कार, संस्कार. आता संस्काराचं जे नातं आहे ते पिढ्यानपिढ्या चालत आलंय. तुम्ही म्हणतो ना की प्रत्येक पिढीने पुढच्या पिढीला काहीतरी दिलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला स्वराज्य दिलं, त्या स्वराज्याची फळं आपल्याला चाखता आली पाहिजे. म्हणजे खरं तिथेच ते बीज रुजलेलं आहे. आणि संस्कार जे माझ्या आईबाबांना मिळाले, प्रत्येक बाबाला वाटतं की माझे जे संस्कार आहेत ते माझ्या मुलामध्ये आले पाहिजे. तो आपण आपला आद्य कर्तव्य समजून देतोही. बऱ्याच वेळा करतो समाज माध्यमामध्ये हे ज्यावेळेस मुलं वावरतात त्यावेळेस आपल्यासोबत कमी, समाजासोबत जास्त राहतात. म्हणजे खरी संस्काराची पेरणी तिथून होते. आणि मी नेहमी असं म्हणतो, शिक्षणामध्ये कितीही तुम्ही बदल करा पण संस्काराची मोती त्या पुस्तकामध्ये जर गुंफले तर विद्यार्थ्यांच्या मध्ये घरापेक्षा शाळेतून जास्त ते जे संस्कार घडतात असं मला वाटतं. आणि जो तिसरा मुद्दा तुम्ही म्हटला समाज, तर मी असं म्हणतो की बाबा सोनाराने कान टोचलेले नेहमी चांगले असतात. जो नेहमी टॉर्चर करतो, टॉर्चर शब्द हा थोडा चुकीचा आहे पण नेहमी त्याला बोलतो त्यावेळेस तो थोडा डिस्टर्ब होतो आणि तो ऍक्सेप्ट करत नाही. अशा वेळेस मला वाटतं की माझ्यापेक्षा शिक्षक, समाज आणि सर्वात महत्वाचा दुवा असं म्हणतो, मी नेहमी असं म्हणतो, कवी अनंत राऊत म्हणतात की मित्रभावनेमध्ये गारव्यासारखा. आणि त्या मित्राचा खरा रोल इथे येतो. नक्कीच की त्याच्या मित्राच्या आयुष्यामध्ये जे घडतंय तो मित्र चांगल्या वाटेवर चालला असं त्याला मोटिवेट केलं पाहिजे, वाईट वाटेवर असं तर त्याला ते सांगता पण आलं पाहिजे आणि बदलवता आलं पाहिजे. कारण तो तुमचा मित्र आहे. तुमचं आद्य कर्तव्य की मित्राच्या चांगल्याबरोबर साथ दिली पाहिजे, त्याच्या वाईटामध्ये त्याला ठोठवून सांगितलं पाहिजे की तू हे करतोय ते चुकीचं आहे. आणि तरच ही बदल घडेल. आणि झेंजी पिढीचं जे मी स्वप्न बघतो ते स्वप्न आणखी सत्यात जास्त चांगल्या पद्धतीने उतरेल असं मला वाटतं. नक्कीच. आजच्या डिजिटल युगात पालकांनी मुलांना समजून घेण्यासाठी कोणते बदल स्वतःमध्ये करायला हवेत असं तुम्हाला वाटतं? सर, सोशल मीडिया एवढं मग अशी म्हटलं की जर तुम्ही मोबाईल हातामध्ये घेता तर तुम्ही तास दीड तास कुठे जगामध्ये फिरून येतात तुम्हाला माहिती नाही. पण ज्या वेळेस मुलं घरामध्ये शाळेतून येतात किंवा ही पिढी कॉलेजमधून शाळेमध्ये येतं, मी नेहमी असं म्हणतो, मी एक मोटिवेशनल स्पीकर पण आहे. शाळामध्ये ज्या वेळेस मला विद्यार्थ्यांशी संवाद साधता येतो मी नेहमी असं म्हणतो की ज्यावेळेस तुमची मुलं घरात प्रवेश करतात त्यावेळेस ही सगळी जी करमणुकीची साधनं आहे ती बंद ठेवा आणि एकदा त्याच्या विश्वात जावा, त्याच्या तोंडावरती हात फिरवा आणि बाळा दिवसभर काय घडलंय, काय चांगलं वाईट घडलंय त्याच्याकडून ऐका. तर त्या मुलाला वाटेल की माझ्याही घरामध्ये विचारणारे कोणीतरी आहे. आणि निश्चित त्याच्यामध्ये तो आपला बोलतो ना की संसाराचा श्वास आहे आणि आत्मा आहे असं मला वाटतं. आणि ते प्रत्येकाने पालकांनी करावं असं पुन्हा मी एकदा आपल्या माध्यमातून आवाहन करेल. नक्कीच. संस्कार देताना स्वातंत्र्य आणि शिस्त यांचा समतोल कसा साधता येईल असं वाटतं आपल्याला? सर, तुम्ही स्वातंत्र्य म्हणतात तर मला वाटत नाही की ह्या पिढीला तुम्हाला सांगावं लागतं की हे बाळा चूक आहे किंवा वाईट आहे. तुम्ही कितीही सांगितलं तरी ही पिढी त्यांच्या मनाप्रमाणेच करते असं मला वाटतं. कारण तुम्ही स्वातंत्र्याची परिभाषा असं नाहीये की आता मी बघितलं काही मुलं मोबाईलमध्ये एवढे एडिट झाले की त्यांच्याकडून जर ते स्वातंत्र्य म्हणजे मोबाईलचं स्वातंत्र्य तुम्ही हिरवायला गेला तर चालणार नाही ते. कारण ते त्यांचे रुटीन हॅबिट्स मध्ये आलंय. बरोबर. आज मी सकाळी उठलो तर मला 20-25 मिनिटं चालल्याशिवाय मला फ्रेश वाटत नाही. तसं ते आजच्या मुलांचं झालंय. झोपेतने उठलं की आई बाबा कुठे, त्यांना काही देणं घेणं नसतं. पहिला मोबाईल शोधतात की हा मोबाईल कुठे आहे आणि ह्याच्यातून मला काय नवीन बघायला आज मिळतंय. हे जे कुतूहल आहे ते कुठेतरी आपण बदलायला पाहिजे. बघा, हे असं तंत्रज्ञान आहे, जेवढं चांगलं आहे तेवढंच वाईट आहे. ते तुम्ही ठरवायचे की तुमच्या मुलाला याचं स्वातंत्र्य किती द्यायचे. दुसरा प्रश्न राहिला
एज्युकेशनच्या स्वातंत्र्याचा जो बरोबर. फार महत्वाचा मुद्दा आहे माझ्या दृष्टिकोनातून. शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतो की मी म्हटलं की ही झेनजी 2000च्या नंतरची जी पिढी जन्माला आली ती झेनजी, आणि त्याच्या अगोदरची आपण झेनेक्स म्हणजे, आणि आताची तुमची झेनवाय वगैरे आणखी अल्फा विल्फा काय पुढे येत राहणारच आहे. पण संस्काराचे मोती विणताना की ह्या पिढीकून आपण म्हणतो ना की माफक अपेक्षा न ठेवता त्यांच्या मनामध्ये नेमकं काय चाललंय. जसं तुम्ही आता बघितलं की ज्या पद्धतीचं हे जेनजीचं वातावरण आहे, बरेच मी त्या विषयावरती जास्त बोलणार नाही, पण तो विषय जर मी घेत नाही तर हे पुस्तक कुठेतरी अपूर्ण होईल असं वाटतं. कारण प्रत्येक पुस्तक लिहिताना सभोवतालचं वातावरण तुम्हाला ते प्रवृत्त करतं, आणि तसंच ते वातावरण माझ्यासाठी पण प्रवृत्त झालं. कारण आता ज्या पद्धतीने ही जेनजी पिढी रस्त्यावरती उतरली आणि त्यांनी हे सर्व स्वतःला सिद्ध करायचा प्रयत्न केला, तर मी हेच म्हणेल की तुम्ही शिक्षण घेत असताना तुम्ही घेतलेलं शिक्षण 5 वर्षानंतर 10 वर्षानंतर ते खरंच उपयुक्त आहे का. बरोबर आहे. हा महत्वाचा फॅक्टर. आणि हे जाणून न घेता, असं म्हणत नाही सर्वच जण त्या माझ्या विचाराशी सहमत असतील, पण आपण शिक्षण घेत असताना की हे आपल्यासाठी शिक्षण उपयुक्त आहे का, हे नक्की तुम्ही डॉटली ठरवलं पाहिजे. तर तुमचं फ्युचर ब्राईट होईल. कारण ज्या पद्धतीचं वातावरण आहे की बाबा पूर्वी मनुष्यबळ जास्त लागायचं, बरोबर आहे. आता टेक्नॉलॉजी एवढी फास्ट झाली, मनुष्यबळ कमी लागतं आणि टेक्नॉलॉजी सारे हे सगळं जग चाललंय. अशा परिस्थितीमध्ये मी असं म्हणेल की तुम्ही परत एक जी आपली शेतीप्रधान संस्कृती आहे, बरोबर आहे, जे आजही जमीन आपली आई आहे, त्या संस्कृतीकडे वळलं पाहिजे. फक्त मी शिकेल आणि शहरात येऊन जॉब करेल असं न म्हणता तुम्ही बघताय येणाऱ्या काळामध्ये की तुमचं ड्रॅगन फ्रूट असेल, किंवा एक छोटंसं उदाहरण देतो, जे आपल्याला पूर्वी 150-200 रुपयाला एक फळ मिळायचं, आज महाराष्ट्रातला शेतकरी ड्रॅगन फ्रूट उगवतोय आणि 100 रुपयामध्ये तुम्हाला 4-5 ड्रॅगन फ्रूट मिळतात. म्हणजे मी असं म्हणत नाही की प्रत्येक सक्सेसचं गुपित शहरी भागामध्ये आहे. ग्रामीण भागामध्ये जर तुमच्या जमीन जुमला असेल, तुमची प्रॉपर्टी असेल, त्याच्यातही तुम्हाला तुमचं करिअर घडवता येईल. जेणेकरून जय जवान जय किसान जो नारा दिला होता तो परत एकदा देण्याची गरज आहे असं मला वाटतं. कारण मायभूमी किती तुझे उपकार आहेतच आपल्यावरती, आणि खऱ्या अर्थाने त्या मायभूमीकडे तुम्ही वळलं तर मला वाटतं जेनजी पिढीच्या डोक्यावरचं ओझं आणखी कमी होईल. आणि येणाऱ्या काळामध्ये जे म्हणतो की आपण वेगवेगळे फर्टिलायझर शेतीमध्ये वापरतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला एवढे प्रोटीन मिळत नाहीत, तर ते हे सगळं कुठे ना कुठेतरी ही पिढी आणखी आपल्याला बदलेल असं मला वाटतं. नक्कीच. पुस्तक लिहिताना तुमच्या स्वतःच्या आयुष्यातील किंवा पालक म्हणून आलेल्या अनुभवांचा कितपत तुमच्यावर प्रभाव आहे. सर, फार तुम्ही महत्वाच्या मुद्द्याला हात घातलाय. कारण पुस्तकाचा गाभा तिथेच तयार होतो. कारण ज्यावेळेस आपल्या कुठल्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत त्यापर्यंत त्या एकतर आपण कोणाकडे तरी मनमोकळेपणे बोलतो आणि हलकं होतं. आणि मी नेहमी असं म्हणतो, माझे मित्र आहेत प्रोफेसर दिनेश गुप्ता, ते नेहमी असं म्हणतात की आयुष्यामध्ये प्रत्येक वर्षी तुम्ही एक पुस्तक लिहा सर. आणि माझा तो प्रयत्न मी चालू केला. कारण तुम्ही आज स्वतः केतकी प्रकाशनचे डायरेक्टर आहात जाधव साहेब, आणि तुमच्या लेखणीतून, तुमच्या मेहनतीतून गेल्या वर्षी माझा जो वाढदिवस साजरा झाला, त्याच्यामध्ये एक पुस्तकही तुम्ही सुवर्णपथ म्हणून प्रकाशित केलं. म्हणजे हे सर्व ज्या गोष्टी आहेत आयुष्यामध्ये की तुम्हाला जर व्यक्त होतच नसेल आणि तुमच्या हातामध्ये लेखणी आहे, तुम्ही लिहू शकत असाल, तर अशी पुस्तकं समाज माध्यमांपर्यंत गेली पाहिजे. काल एक फोन आला मला, मी सोशल मीडियावरती ह्याची सर्व जाहिरात केली आणि फोन आला की पुढचं आज पुस्तकं कोण वाचता. टोटली गैरसमज चुकीचा आहे. वाचाल तरच वाचाल असं माझं ठाम मत आहे, आणि हा गैरसमज दूर करण्याचा मी नेहमी प्रयत्न करतो. कारण आजही शाळामध्ये तुम्ही मोबाईल येऊ द्या, स्मार्ट बोर्ड येऊ द्या, तुमचे टॅब येऊ द्या, पण पुस्तक हे कंपल्सरी आहेच ना. पुस्तक कंपल्सरी आहे. पुस्तक आहे म्हणून ज्ञान, पुस्तक आहे म्हणून शिक्षक आहे, शिक्षक आहे म्हणून ज्ञान आहे, म्हणून पिढी घडत आहे. त्यामुळे मी बिलकुल सपोर्ट नाही करणार की पुस्तकं वाचत नाहीत आणि की पुस्तकं प्रकाशित झाली नाही पाहिजेत. आजही मी असं म्हणतो की आज मी सर्वात पुस्तक माझं पहिलं तुम्हीच छापलं, तो बाप समजला पाहिजे, आई कळली पाहिजे. बऱ्याच वेळा ते पुस्तक हँडओव्हर करताना एक बाप तिथे उलगडला होता त्या पुस्तकामध्ये. आणि या सुवर्णपथमध्ये आयुष्यामध्ये तुम्ही कसा प्रवास केला पाहिजे, तुमचे मित्रपरिवार, मी तर बघतोय ह्या पुस्तकामध्ये तुम्ही माझे जे सगळे मित्र आहेत, मंदार पनवेकर सर असतील, धरणेकर सर असतील, डॉक्टर पवनगर असतील, संगीता पटेल मॅडम असतील, असे असंख्य मित्र आहेत ज्यांनी याच्यामध्ये लेख दिलं. आणि जसं मगाशी म्हटलं, कविता अनंत रावत म्हणतात की मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, आणि तो गारवा या पूर्ण पुस्तकामध्ये तुम्हाला अनुभवायला मिळेल.
आणि येणाऱ्या काळामध्ये हे जे मी पुस्तक प्रकाशित करत आहे, मी झेनेक्स आणि झेंजीचा बाबा, खरं तर मी ह्या पुस्तकाचं नाव झेंजीचा बाप ठेवलं होतं, पण की त्या बाप शब्दामध्ये तेवढी मृदुलता नाही किंवा तेवढं प्रेम नाही असं वाटतं. आणि माझी बहीण स्मिता मॅडम यांनी सांगितलं की बापाच्या ऐवजी याला बाबा करा, तर त्या पुस्तकामध्ये आत्मा इम्पॅक्ट चांगला येईल आणि तो पुस्तक आणखी जिवंत वाटेल. आणि खरोखर या पुस्तकाचं मी नाव लगेच बदललं, कारण बोलतात ना की तुम्ही बहिणीला राखी बांधल्यानंतर काय देता हे मला माहिती नाही, तुमच्या खिशात काय माहिती नाही, पण एका बहिणीने एक शब्द मला बोलली आणि मी तिथलं देव केलं, याचं मला समाधान आहे. आणखी एक मला उदाहरण सांगेल सर, सक्सेस स्टोरीचं एक उदाहरण आहे. ज्यावेळेस हा येस नॅपकिन बुके सत्कार हाऊस मी 5 वर्षापूर्वी चालू केलं आणि मी म्हटलं की मी रिटेल मार्केटमध्ये उठेल, 1 बुके देईल, 2 बुके देईल, तर आणि बहिणीने एक सजेशन दिलं की तुम्ही मार्केटमध्ये डिस्ट्रीब्युटरशिप द्या, फ्रँचायझी द्या. आणि अक्षरशः फक्त बोलतो ना की इथे आलं आणि ते प्रत्यक्षात उतरलं असं झालं. आणि दुसऱ्या दिवशी समोरून मला फोन यायला लागला की डिस्ट्रीब्युटरशिप अपॉइंट केली आणि आज 22 लाखपेक्षा जास्त फॉलोअर आहेत आणि जवळपास 35 लाखापेक्षा जास्त नॅपकिन बुके आपण मार्केटमध्ये विकले, जे रुमालापासून बनवले बुके आणि सोल्ड केले. आणि खरंच माझा हे सर्व हे करत असताना माझी सौभाग्य होती, सविता पोळ असेल जी सोशल मीडिया हँडल करते, मानसी असेल, मानसीचा चेहरा तर या येस नॅपकिन बुकने अक्षरशः जगाच्या कानाकोपऱ्यात पळवला. तर बाप म्हणून निश्चितपणे मला याचा अभिमान आहे असं मला वाटतं. छान छान छान. सर, या पुस्तकातील असा एखादा प्रसंग किंवा विचार कोणता आहे जो प्रत्येक कुटुंबाने नक्की अनुभवावा असं आपल्याला वाटतं? सर, मी तेवढा विचार केला ना, अचानक हा तुमचा प्रश्न माझ्यासाठी बाउन्सर आहे, कारण प्रत्येकाची जगण्याची व्याख्या वेगळी आहे. बरोबर आहे की प्रत्येकाची लाईफस्टाईल वेगळी आहे. पण मी हेच म्हणेल की हे पुस्तक मी समाज माध्यमामध्ये ज्यावेळेस येईल त्यावेळेस पुस्तक स्टार्ट टू एंड 1 शॉट वाचा, बरोबर, 1 सिटिंगमध्ये वाचा, तर तुम्हाला असं वाटेल की मी ह्या पुस्तकाचा भाग आहे. बरोबर आहे. आणि तीच खरी तुम्हाला प्रेरणा ठरेल की प्रत्येकाचा तो विचार आहे असं तुम्हाला वाटेल. हा, प्रत्येकाचा विचार आहे. तुम्हाला असं वाटेल की हे पुस्तक लिहित असताना खरं तर भरपूर लिहिण्यासारखं आहे, पण ह्या पुस्तकाचा गाभा न हलवता की ते पुस्तक माझ्या एक फॅमिलीचा भाग आहे, माझा एक मेंबर आहे आणि मी हे जगतोय असं प्रत्येकाला वाटलं पाहिजे. अशा पद्धतीने हे पुस्तक लिहिलं गेलं. निश्चितपणे मी बोलण्यापेक्षा तो वाचक बोलेल असं हे पुस्तक तयार झालेलं आहे. नक्कीच नक्कीच. छान आहे, छान. आजची जेन झी पिढी आणि जेन एक्स कडून काय शिकू शकते आणि जेन झी अँड जेन झेड कडून काय शिकायला हवं असं आपल्याला वाटतं? सर, व्हाईस वर्सा आहे. न्यूटनचा नियम आहे, एखादा बॉल तुम्ही एका भिंतीवरती किती जोराने मारता तो तशा पद्धतीने देर इज एव्हरी ॲक्शन देर इज अ रिॲक्शन. म्हणजे तुम्ही त्या पिढीसोबत कसं वागताय तेच तुम्हाला भेटणार आहे. नक्की. किंवा ती पिढी तुमच्यासोबत कशी वागते तसं त्या पिढीला आईबापाकडून मिळणार आहे. म्हणजे हे समतोल साधायचा असेल तर तुम्हाला एका क्षणाला मी चुकलो हे ॲक्सेप्ट करायला लागेल झेंजीला, किंवा जेएनएक्सला एका क्षणाला मीच चुकलोय हे ॲक्सेप्ट करायला लागेल. बऱ्याच वेळा हे सर्व ॲक्सेप्टन्स आहे ना, हे 2 पिढीवरची दरी वाढवतो. म्हणजे बऱ्याच वेळा की मी मोठा आहे, मी भरपूर काही केलं आहे आणि तिथेच खरा न्यूनगंड तयार होतो आणि तिथेच खरं ही ठिणगी पेटते. ही ठिणगी जर पेटवायची नसेल तर मला असं वाटतं की तुम्ही त्या पिढीला समजून घ्यावं आणि त्या पिढीने आम्हाला समजून घ्यावं, तरच हे पुस्तक लिहिल्याचं सार्थक मला भेटेल असं मला वाटतं. नक्कीच नक्कीच. प्रत्येकाने ऍडजस्ट केलं पाहिजे, प्रत्येकाने ऍडजस्ट केलं पाहिजे. संसाराची चाकासारखं आहे सर. पूर्वी असं म्हणायचं बायको आणि नवरा ही संसाराची चाकं आहेत, असं नाही आता. कारण पूर्वी मुलं आई बाबांची ऐकायची, त्यामुळे ते बैलगाडीत बसले काय आणि नाही बसले काय एवढा फरक पडत नाही. पण बोलतो ना, ही संसाराची दोन्ही चाकं समतोल साधत असताना आता मोरांचा रोल आहे तेवढाच महत्वाचा आहे. कारण आजकाल एक मुलगा घरामध्ये रिॲक्ट होतो, नवरा बायकोची भांडणं चालू होतात. म्हणजे ही परिस्थिती आहे. नवरा बायकोची भांडणं बाजूला सासूबाई बसली असते तर तिथे चालू होतात, सासरा बसल्या तिथे चालू होतं. म्हणजे पूर्वी असं नव्हतं की बाबा काहीतरी चाललंय तर तिसरी व्यक्ती मध्ये बोलत नव्हती. पण आता वातावरण बदललंय. तुम्हाला तुमचं घर शांत प्रफुल्लित ठेवायचं असेल तर एक दुसऱ्याला समजून घेतलं पाहिजे असं माझं ठाम मत आहे. नक्कीच नक्कीच. मानसिक आरोग्य, सोशल मीडिया आणि करिअरच्या स्पर्धेमध्ये पालकांची भूमिका कशी बदलायला हवी असं तुम्हाला वाटतं? सर, जहाँ पे जागे वहाँ पे सबेरा. सन्माननीय मुंडे साहेब जे आता अन्न व प्रशासन मंत्री आहेत,
तुकाराम मुंडे साहेब त्यांनी अधिकारी आहेत. अधिकारी आहेत. त्यांना समाजाला सांगायला लागलं की तुम्ही खाताय ते रॉंग खाताय. बरोबर आहे. आणि बोलतो ना की खऱ्या अर्थाने त्यांनी समाजाला आरसा दाखवला की आम्ही लहानपणी गाईचं दूध काढायचो आणि लगेच प्यायचो. ती शुद्धता आणि आजची शुद्धता त्यांनी काल एक उदाहरण देऊ केलं आणि या पुस्तकामध्ये त्यांनी हे पिढीला जे मार्गदर्शन केलं त्याचाही ओघावता मी उल्लेख केला आहे की आपण काय खाल्लं पाहिजे हे समाजाने सांगण्यापेक्षा आपण पिढीने ठरवलं पाहिजे की माझ्या शरीरासाठी चांगलं काय आहे आणि आईबाबांनी ठरवलं पाहिजे की माझ्या मुलांसाठी काय उत्तम आहे. खरा प्रश्न तुमचा तिथेच फिरतो सर. नक्की. कारण काय द्यायचं किंवा काय घ्यायचं हे सर्वात मोठं कुटुंबाचं रोल आहे. आणि आजही मी म्हणतो की बाबा आता पूर्वी आमची 11 ते 5 शाळा होती. बरोबर. शासनाने 1000 JR काढले की शाळेचं टायमिंग 11 ते 5 असावं. सकाळी मुलांनी शाळा उशिरा चालू करा, मुलांची झोप होईल, संध्याकाळी शाळा लवकर सोडा, मुलांना खेळायला मिळेल. पण ते कुठेही इम्प्लिमेंट होताना मला दिसत नाही. कारण तुमचं जे गुपित आहे आजाराचं खाद्य संस्कृतीचं तिथेच आहे. कारण मुलांची झोप होत नाहीत त्यामुळे मुलं चांगलं खात नाहीत आणि लवकर मुले जातात म्हणून आई त्याला काहीतरी स्नॅक जे इन्स्टंट बनतं किंवा तिला ती जर कामावर जात असेल तर तेही तिला बनवता येत नाही. मग कुठून तरी रेडीमेड फूड ते डब्यामध्ये कोंबलं जातं अक्षरशः आणि ती मुलं शाळेमधून ते अक्षरशः नाविलाज म्हणून खातात. नक्की. म्हणजे ही परिस्थिती जर बदलायची असेल तर मला असं वाटतं की शिक्षण मंत्र्यांनी मध्यंतरी प्रयत्न केला होता की सकाळी 8:30ला उशिरा शाळा चालू करूया, पण फक्त JR काढून चालणार नाही. तर प्रत्यक्षात जसे इम्प्लिमेंटेशन शिक्षण मंत्र्यांनी सकाळी 7:30ची बेल वाजण्याच्या अगोदर त्या शाळेच्या गेटवरती आलं तर येणाऱ्या काळामध्ये विथ सोशल मीडिया म्हणजे सोशल मीडियाला घेऊन आलं तरच हा बदल घडेल असं मला वाटतं. नक्कीच. या पुस्तकाचा एक मुख्य संदेश श्रोत्यांपर्यंत पोहोचवायचा झाला तर तो काय असू शकेल असं तुम्हाला वाटतं? सर पुस्तक वाचा. कारण मी किती बोलतो ना की बोलणाऱ्याच्या आंबाड्या पण विकल्या जातात, दगडी पण विकली जातात असं हे नाही आहे. मी कितीही बोललं तरी हा बदल घडणार नाही. तुम्हाला जर तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडवायचा असेल तर तुम्हाला हे पुस्तक निश्चितपणे वाचा. कदाचित ह्या पुस्तकामधून मला जे सांगायचं आहे ते तुम्हाला समजेल की नाही मला माहिती नाही, पण निश्चितपणे अगदी चमत्कार घडणार नाही पण आविष्कार येणाऱ्या काळामध्ये निश्चित तुम्हाला बघायला मिळेल या पुस्तकाच्या माध्यमातून असं मला वाटतं. आणि मी सर्वांना विनंती करेल की हे पुस्तक तुम्ही जरूर वाचा. बऱ्याच वेळा मी आतापर्यंत पब्लिकेशनमध्ये असताना आतापर्यंत जेवढी पण पुस्तकं प्रकाशित केली ती नेहमी फ्री वाटण्याचा प्रयत्न केला. कारण आणि मी अनुभवलं की जे सहज फ्री मिळतं त्याची व्हॅल्यू नसते. म्हणून प्रथम मी हे पुस्तक MRP छापून मी मार्केटमध्ये घेत आहे आणि त्याचं स्वागत मूल्य 100 रुपये ठेवलं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कुठेही की बाबा हा पुस्तक कमर्शियल अप्रोच ठेवून बनवलेलं नाही, पण एक चांगला मॅसेज केतकी प्रकाशनच्या माध्यमातून समाजाला मिळावा. कारण केतकी प्रकाशन जाधव साहेब आहेत ते नेहमी मला पाठबळ करतात आणि हे सगळं पुस्तक तिथेच छापलं जातं. मी स्वतः पब्लिकेशनमध्ये काम करतो, जीवनदीप प्रकाशन प्रायव्हेट लिमिटेडमध्ये, आणि सगळेजण असं मला म्हणतात की अरे तुम्ही तर स्वतः पब्लिकेशनमध्ये आहात पण तुमचं पुस्तक केतकी प्रकाशनमध्ये का छापलं जातं. तर असं नाही आहे ते. कारण प्रत्येकाचं साचेबद्ध जीवन आहे, साचेबद्ध लाईफस्टाईल आहे. त्याप्रमाणे जीवनदीप प्रकाशन नेहमी शालेय उपयोगी पुस्तकं मार्केटमध्ये आणतात आणि समाज प्रबोधनाचं काम करतात. आणि केतकी प्रकाशन जे सामाजिक बांधिलकी धरून जे समाज प्रबोधनासाठी जेवढी पण पुस्तकं, मला वाटतं केतकी प्रकाशनची आतापर्यंत 150 पेक्षा जास्त पुस्तकं प्रकाशित झाली आणि त्याच्यामध्ये हे पुस्तक आणखी ॲड ऑन होतंय याचा निश्चितपणे मला आनंद होतोय सर. आणि हा पुस्तक सर्वांनी वाचा, आवर्जून वाचा, मी असं आवाहन करतो. नक्कीच. धन्यवाद सर. धन्यवाद. डॉक्टर गोरखनाथ अंजना महादेव पोळसर, आजचा हा संवाद अत्यंत समृद्ध आणि विचार प्रवर्तक ठरला. आपल्या मनातील अनुभव, निरीक्षणं आणि विचार आमच्यासोबत इतक्या मनमोकळेपणाने शेअर केल्याबद्दल जनमत मंच्या वतीने आपले मनपूर्वक आभार. प्रिय श्रोत्यांनो, पिढ्या बदलतात, काळ बदलतो, तंत्रज्ञान बदलतं, पण नाती टिकवायची असतील तर संवाद, विश्वास आणि संस्कार यांना पर्याय नाही. मी चंद्रकांत जाधव जनमत मंचच्या या विशेष पॉडकास्टमधून आपली रजा घेतो. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह, नव्या विचारांसह आणि एका नव्या प्रेरणादायी व्यक्तिमत्वासोबत. नमस्कार.